तर मित्रांनो नमस्कार, मी पाटील पानडी ग्रामीण हंगामा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत। तर सर्वात प्रथम मित्रांनो सर्वांना ओम साईराम, जय जनार्दन स्वामी। मित्रांनो आजची व्हिडिओ खूप खास होणार आहे आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे तर मी घेतलेला आहे ओला नारळ। तर ओला नारळावर आपल्याला काय करायचं आहे, पाण्याची जी लाईन आहे ती तुम्हाला मी पकडून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जी पाण्याची रुंदी आहे ती कशी निघते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर मित्रांनो काय होतं माहिती आहे का, बऱ्याच जणांच्या हातावर नारळ चालत नाही, काहींच्या हातात रॉड फिरत नाही, काहींच्या हातात बरेच इक्विपमेंट आहे। म्हणजे आपण ज्या पद्धतीनं पाणी बघतो तर बऱ्याच भागामध्ये आणि माणसांच्या शरीरामध्ये बदल असतात, त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, तुमचं नारळ त्या हातावर चालत नाही किंवा रॉड फिरत नाही। बऱ्याच जणांची कंप्लेंट असते किंवा कॉईन असतो किंवा तांब्याचे धातू असतात किंवा भरपूर पद्धतीनं आपण पाणी बघतो ना, मशीन असते हे असतं। तर आपण काय करतो माहिती आहे का, आपल्याला प्रकार भरपूर आहे पण आता आपण यूट्यूबच्या दुनियात गुंतलं गेलेलो आहे। तर काय होतं माहिती आहे का, प्रत्येकाची व्हिडिओ आपण बघतो पण पाणी कसं शोधायचं, मी ही प्रॅक्टिस करणारी, मी ती प्रॅक्टिस करणारी, प्रत्येकाच्या मनात ह्या गोष्टी चालू राहत्या। तर आपल्याला काय होतं माहिती आहे का, प्रत्येकाची व्हिडिओ बघून आपण हे करणारे, आपण ते करणारे, पण तुम्ही काय करा माहिती आहे का, तुम्ही शिका, प्रत्येकाचं शिका। मी म्हणत नाही कोणाचं म्हणजे तुम्ही एकाच व्हिडिओ कंटिन्यू करा, अजिबात नाही। प्रत्येकाचे व्हिडिओ बघा, प्रत्येकाचं ज्ञान घ्या, प्रत्येकजण वाटायला बसलेलं आहे मस्त ज्ञान, ते आपल्याला घेण्यासाठीच आहे। पण तुम्ही घेताना काय करा, आपण ही नारळ जर तुम्ही प्रॅक्टिस करताय तर 4-6 महिने नारळवरती व्यवस्थित प्रॅक्टिस करा। रॉडवर प्रॅक्टिस करताय तुम्ही, रॉडवर सुद्धा व्यवस्थित 4-6 महिने त्याच्यावर प्रॅक्टिस करा। म्हणजे काय होईल माहिती का, तुम्हाला जी नारळावर आता जी मी घेऊन फिरतोय तुमची जी बॉडी चार्ज व्हायची ती 4-6 महिने तुमची नारळ होऊन जाते। रॉडवर सुद्धा 4-6 महिने तुमची बॉडी चार्ज होऊन जाते। कुठल्याही कामाची जर आपण एकाग्रता ठेवली आणि प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला त्याच्यात यश भेटायला वेळ लागणार नाही, तर 100% तुम्हाला त्याच्यात यश भेटणार आहे। तर आता काय करायचं, आपल्याला लाईन शोधायची आणि लाईन शोधल्यानंतर तुम्हाला त्या लाईनीची रुंदी कशी मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत शिकवणार आहे। मित्रांनो ही आपली एक मराठी गावठी भाषा, आपल्याला गावठी भाषेत मस्त आपल्याला व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार। याच्यात कुठलाच मी असं म्हणजे शुद्ध भाषा बिलकुल त्याच्यात यूज करणार नाहीये, जेणेकरून तुम्हाला सगळ्याला आपल्या शेतकरी माणसापर्यंत, शेतकरी पोरांपर्यंत ही गोष्ट आपली पोहोचली पाहिजे, म्हणजे माझे शेतकरी मित्रांपर्यंत। मित्रांनो पाणी पाळणं खूप अवघड आहे असं नाहीये, फक्त त्याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं। कारण ह्या क्षेत्रात जो उतरतो बोलणाऱ्याला काय माहिती, बोलणारे तोंड भरपूर असतात पण जो हे काम करतो ना त्याला माहिती राहतं का आपण क्षेत्रात गेल्यानंतर आपल्याला पाण्याची लाईन कशी शोधायची। त्याच्यानंतर ती आपल्याला पक्की लाईन, म्हणजे आपण आता कमजोर लाईन असते, कधी पक्की लाईन असते, कधी त्याला क्रॉस लाईन झालेली असते, कशी पाणी कुठूनही येतं, जमिनीतून जशी आपल्याला जागा भेटते पाण्याला तसं ते पाणी वाहत चालतं। तर काय माहिती का, आपण आता पाण्याची लाईन पकडल्यानंतर त्याची रुंदी, त्याच्यानंतर तो पाण्याचं प्रेशर तो कसा ओळखायचा, तर आपण हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर काय करायचं, तर सोप्या पद्धतीने आपल्याला नारळावरती रुंदी कशी चेक करायची, तर आपण काय करू, आता पहिले मी आता लाईनीजवळ येईल, म्हणजे असं नाही की मी पूर्ण क्षेत्र फिरणार नाही। आपण या ठिकाणी आपला बोर आहे, इथं बोर आहे, तर या बोरच्या लाईनीला आपण धरून दाखवणार आहे आणि तुम्हाला पाण्याची रुंदी एकदम सोप्या पद्धतीने, तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असेल पण ही सगळ्यात सोपी मेथड मी तुम्हाला नारळावरती दाखवणार आहे आणि असा सेम प्रयोग तुम्ही रॉडवर सुद्धा करू शकता। तर आपण चाललं लगेच, आपण काय करू आता लाईनीकडे जाऊ, लाईन कशी पकडता हे तुम्हाला लगेच दाखवून देतो। तर मित्रांनो आता आपल्याला नारळावरती लाईन कुठे भेटते, आपल्याला थोड्याच अंतरावर लाईन आपण चेक होणार आहे, फक्त ती कशी चेक करायची तुम्हाला नारळावरती दाखवून देतो। नारळ धरण्याची पद्धत या पद्धतीने आहे, तुम्ही सुकं नारळ घ्या किंवा ओलं नारळ घ्या, तुम्ही बघा नारळावर असा या पद्धतीने हातावर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला नारळ घेऊन चालायचं आहे। तर चला एकदम सोपी मेथड आहे, जास्त मी काय तुम्हाला असं फिरवून फारून सांगणार नाही, एकदम सोप्या पद्धतीने आता चालायचं आपल्या पुढे। चल पटपट चला मित्रांनो, एकदम सोपी मेथड आहे। आपल्याला लाईनीपर्यंत जाऊ सर, म्हणजे जिथं पाणीच लाईन असेल ना, आता आपण बोरच्या ठिकाणी चाललेलो आहे त्याच्यामुळे ती जी साईड कटलेली आपण त्या साईडनं नाही, ज्या साईडनं प्रेशर येतो पाण्याचं त्या साईडनं आपण ही लाईन शोधतोय मित्रांनो। तर आपल्याला हे बघा लाईन लगेच आपल्याला भेटणार, ज्या ठिकाणी आपल्याला लाईन जवळ येतो त्या बघा त्या वेळेस नारळ कशा पद्धतीनं मूवमेंट व्हायला मित्रांनो। आणि ज्यावेळेस आपण लाईनीवर पाय ठेवतो, मागव थोडं, त्यांना पाय दिसतोय का, खाली पाय दाखव माझा, बस बसले मागं नाही। हे बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण लाईनीवर पाय ठेवतो त्यावेळेस नारळ पाठीमागे येतं, मी दिसतोय का। ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही बघा, पुन्हा एकदा तुम्ही बघा, ज्यावेळेस आपण चालत येतो हे बघा नारळाची मुवमेंट व्हायला लागली, म्हणजे या लाईनीत पाणी आहे, नारळ ह्या अशा पद्धतीनं मुवमेंट करतं आणि ज्यावेळेस आपण लाईनीजवळ जातो नारळ आपल्याला पाठीमागे फेकला जातो, म्हणजे ही जवळजवळ 1 ते 1.25 ते 1.5 इंचाच्या आसपास ही लाईन आहे मित्रांनो। जवळजवळ 2 इंच पण पाणी निघतं, ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस 2.5 इंच पाणी चालू होतं एका लाईनीतून। तर आपल्याला जवळ आता ह्या स्थितीमध्ये आपल्याला 1.5 ते 2 इंच त्या लाईनीला पाणी चालू आहे सध्या।
तर बघा तुम्ही बघू शकता आता नारळ लाईन पाय ठेवला, नारळ पाठीमागे फेकला जातं. आता ही लाईन झाली इथं बरं का. मी तुम्हाला आता एक्झॅक्ट दाखवतो मित्रांनो. आता आपण हे पीठ घेतलं, जी लाईन आपल्याला तिथं भेटली होती हे बघा इथं लाईन भेटलेली म्हणजे नारळ चालते आपलं. ही छोटी लाईन बॉर्डर आपण इथं करून घ्यायची बरं का. ही डार्क केली मी. हे तुम्हाला दिसण्यासाठी मी या गोष्टी करतोय. हे बघा मी तिथं पाय ठेवला, नारळ बॅकला आलं. माझं पाय ठेवायचं उशीर आहे, नारळ बॅकला येतं. म्हणजे ही लाईन आपल्याला करेक्ट झाली. त्याच्यानंतर आपल्याला लाईनीची रुंदी कशी शोधायची तर आपण हे लगेच थोडक्यात तुम्हाला दाखवून देतोय. मित्रांनो ही झाली मेन लाईन. आता ह्या मेन लाईनीत आपल्याला याची रुंदी किती ही कशी शोधायची तर एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. काय होतं खूप मी बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये, काही खूप जण फिरून सांगायची काही गरजच नाही ना. आपण आता मी बऱ्याच वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून पण दिलेलं आहे की रुंदी कशी काढता. तर आज काय केलं आपण एकदम सोप्या पद्धतीचा व्हिडिओ बनवला म्हणजे तुम्हाला रुंदी काढायला एकदम सोपं जाईल. आणि लाईन कशी धरता मी तुम्हाला हे व्हिडिओत लगेच थोडक्यात पण ते शेवट सांगणार आहे. लाईन तर आपण पकडली तुम्हाला लक्षात आलेलंच आहे, पण लाईन कशी वाहते हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर आता आपल्याला रुंदी कशी शोधायची तर आपल्याला काय करायचं आहे, आता हा सेंटर आहे, सेंटरपासून 1 फूट अंतर सोडून आपल्याला काय करायचं आहे, इथं बोट ठेवायचं पाठीमागं. हां इथं बोट ठेवायचं. त्याच्यानंतर हे बोट हात आहे ना असा लाईनीकडे वडीत आणायचा. लाईनीकडे वडीत आणला हे बघा नारळ इथं हे झालं म्हणजे आता इथून पाण्याची लाईन चालू झाली. लक्षात घ्या मित्रांनो. आता ही एक साईड रुंदी झाली बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही ह्या गॅपमध्ये तुम्ही इथं कुठेही नारळ बोट फिरवा तुम्हाला हीच मुवमेंट बघायला भेटेल. आणि मेन जो सेंटर असतो त्याच्यावर जर बोट आलं का नारळ आपलं पलटी होऊन जातं एकदम. हे बघा आता तुम्ही बघा एवढ्या गॅपमध्ये ना मी जसं बोट वडीत आणि तसंच नारळाची मुवमेंट चालू आणि सेंटरला आलं का ही नारळ पलटी होऊन खाली पडतं मित्रांनो. आता आपलं काय केलं एक साईड झाली, त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला सेम तीच प्रोसेस वापरायची. मित्रांनो तुम्ही बघितली आता ही एक साईड. आता ही दुसरी साईड काय करायचं माहिती की सेम तेच आहे, वेगळं काहीच नाही पाण्यामध्ये. हे बघा तुम्ही फक्त आता असं आलं 1 फूट अंतर सोडला, त्याच्यानंतर तुम्हाला असं हात फिरवायचं आहे. त्याच्यात जसं तुम्ही रुंदीजवळ याशान तसं ते नारळ तुम्हाला हे होईल. सॉरी 1 मिनिट परत दाखवतो तुम्हाला. हे बघा जसं जवळ त्या पाण्याच्या याच्याजवळ याशान तुम्ही ते नारळ हे व्हायचे. आता इथं झालं हे इथून एंट्री पाण्याची चालू होती. हां तर मित्रांनो हे बघा आता ही झाली दुसरी साईड. दुसऱ्या साईडला काय झालं अंतर वाढलं गेला. तर आपण आता हे बघा लाईनीपासून तुम्ही जर बोट फिरवताय कंटिन्यू नारळ तुम्हाला मुवमेंट होणार. आणि तेच जर तुम्ही याच्या पाठीमागे जर गेले लाईनीच्या तुम्हाला नारळ मुवमेंट होणार नाही. म्हणजे ह्या साईडला जर इकडल्या साईडला पाझर थोडा जास्त आहे आणि इकडल्या साईडला पाझर थोडा अंतर कमी, पण मेन जे पाणी वाहतं ते इथून सेंटरमधून वाहतं. तर ह्या सेंटर पकडणं खूप गरजेचं असतो. म्हणजे काय होतं माहिती का, आपण ज्यावेळेस बोरवेल करतो बोरवेलचा सेंटर कसा काढते हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर कळणारच आहे. पण हा सेंटर पकडणं खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे हा झाला पाण्याचा पाझरचा गॅप. याच्यात रुंदी किती झाली जवळजवळ 1.5 ते 2 फुटाची रुंदी झाली, 1.5 फुटाची. तर हे काय होतं गॅप पाणी वाहणारी जागा किती माहिती तुम्हाला, एक 4 4 4 8 8 म्हणजे 10 इंचाची जागा असते ती. 10 किंवा 8 छोटा जसा गॅप राहील जमिनीमध्ये त्यानुसार ते पाण्याचा मधला तो पोकळी असते. पण पोकळीच्या साईडनं जे पाणी पाझरत जातं ती ही जागा असते एवढी, म्हणून आपण त्याला म्हणतो पाण्याची रुंदी. जर एवढा मोठी जर पोकळी असते तर भाऊ पाणी खूप मोठं असतं. एवढी मोठी रुंदी नसते, फक्त हे पाझर असतं त्याच्यामुळे एवढी ते वलाव इकडे आलेलं असतं म्हणून ते नारळ ते आपलं इथं हलतं मित्रांनो. पण हा सेंटर पकडणं खूप गरजेचं असतं. म्हणून पाण्याची रुंदी कशी शोधता हे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत दाखवून दिलं मित्रांनो. अशा पद्धतीने पाण्याची रुंदी शोधायची असते आणि हा सेंटर मेन पकडायचा खूप गरजेचं असतं. तर आपण काय करणार पुढच्या व्हिडिओमध्ये क्रॉस काढून म्हणजे आपण काय करणार आहे आता क्रॉस कसा काढायचा मेन सेंटर कसा पकडायचा हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार मित्रांनो.
आणि आता हे झालं पाण्याचं, तर लाईन कशी पकडायची हे सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. मित्रांनो, ही झाली पाण्याची रुंदी, तुम्ही बघू शकता एवढी रुंदी त्याची निघाली आणि हा झाला मेन सेंटर. तर आता हा बोरवेल इकडे आहे. आता बोरवेल कसा आहे माहिती आहे का, बोरवेल इथं असल्यामुळे ना, हा इथं बोर आहे आणि त्याच्यानंतर हा इथं आपण ही रुंदी काढलेली, तर एकदम सोप्या पद्धतीने काढली. तुम्हाला रुंदी लक्षात आली कशी काढली आपण. आणि आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आता पाण्याची लाईन कशी पकडते आता तुम्हाला थोडक्यात मी तुम्हाला हे पण दाखवून देतो. म्हणजे आपण यात नारळ घेऊन आलो, जिथं नारळ पलटी झालं तुम्हाला येतं बघितलं, दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच की आपण नारळ ज्यावेळेस घेऊन येतोय आणि जिथं लाईन आहे मेन लाईन, त्या लाईनीवर नारळ कसं चालतं हे तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे. तरी पण पुन्हा एकदा मी तुम्हाला समजून सांगतो मित्रांनो. तर काय करायचं माहिती का, आपल्याला नारळ घेऊन तुम्ही क्षेत्र कुठं आहे असू, मी तुम्हाला दिशा सांगणार नाही, कुठल्याही दिशेने फिरा तुम्ही. तर काय करायचं मित्रांनो, कुठल्याही दिशेने फिरा तुम्ही, काहीच अडचण नाही. कुठलीही दिशा पकडा, कुठलीही दिशा घ्या आणि त्याच्या दिशेने नारळ घेऊन चाला किंवा रॉड घेऊन चाला, किंवा तुम्ही ज्या गोष्टीवर अभ्यास करताय ती गोष्ट धरायची आणि आपल्या क्षेत्रामध्ये वावरामध्ये चालायला सुरुवात करायची. तर आपण चालायला सुरुवात केली, आपण पाण्याच्या जवळ आलेलं आहे. मुवमेंट बघा तुम्ही कशी व्हायला लागली, म्हणजे या पद्धतीने चालायचं आणि सेंटरला नारळ पलटी होतो. अशा पद्धतीने पाण्याची लाईन निघायची, तुम्हाला सेंटर दाखवलेलं आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला नक्की विसरू नका मित्रांनो. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो. आणि कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद, बाय बाय, टेक केअर.